नमस्कार मंडळी, संस्कारिकावर आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण उत्सवन या संस्काराविषयी सविस्तर बोलणार आहोत। हा संस्कार गर्भारपणाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात केला जातो आणि हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या 16 संस्कारांपैकी हा दुसरा संस्कार आहे। तर मंडळी, वेदांमध्ये असा उल्लेख आहे की पूर्वीच्या काळी हा संस्कार होणाऱ्या जातकाचे लिंग म्हणजेच होणारं बाळ मुलगा असावा की मुलगी असावी हे ठरवण्यासाठी आणि इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी म्हणून केला जायचा आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषधींच्या रसांचे काही थेंब हे गर्भिणीच्या नाकामध्ये सोडले जायचे। परंतु आजच्या काळात चिकित्सा विज्ञानामध्ये या गोष्टीची प्रमाणितता अजून सिद्ध झालेली नाही। त्यामुळे हा संस्कार हल्ली जो केला जातो किंवा आजच्या काळात जो केला जातो तो या गोष्टीसाठी नक्कीच केला जात नाही। मग हा संस्कार आजकाल का महत्त्वाचा आहे? तर त्याचं कारण असं मंडळी, कारण या संस्काराद्वारे होणारे आई वडील आणि बाळाचे इतर नातेवाईक यांना पूर्ण गर्भारपणाच्या 9 महिन्यामध्ये सकारात्मक वातावरण गर्भिणीच्या आजूबाजूला ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे समजावलं जातं। आणि तुम्हाला माहीतच असेल की आजकालचं जे चिकित्सा विज्ञान आहे म्हणजे मेडिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, त्यांनीसुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे की गर्भारपणाच्या 9 महिन्यामध्ये बाळाच्या आईच्या आजूबाजूला जे वातावरण असतं, ती जो विचार करते, जे खाते, जे पिते, जसं वागते, त्या सगळ्याचा प्रभाव हा होणाऱ्या बाळाच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि त्याच्या मनावरही पडत असतो। आणि म्हणूनच हा संस्कार आत्तासुद्धा करणं महत्त्वाचं आहे। तर मंडळी, आता आपण बघूया हा संस्कार करतात कसा। तर इतर संस्कारांप्रमाणेच या संस्कारातही सगळ्यात अगोदर गणपती पूजनाचा विधी केला जातो, त्यानंतर पुण्यावाचन करतात आणि नंतर मातृका पूजनाचा विधी होतो, ज्याच्यामध्ये आपण 27 मातृकांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि नंतर नांदी श्राद्धाचा विधी करून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जातात। हे 4ही विधी संपन्न झाल्यानंतर पुरुषाने पुंसवन संस्कारासाठी संकल्प करायचा असतो। तो संकल्प असा: आस्यां मम भार्यायां उत्पस्यमान सार्वगर्भाणां वैजिक गार्भिक दोष परिहार पुनरूपता ज्ञानोदय प्रतिरोधी परिहारद्वारा पुंसवनम अनवलोभनम च तथा ममास्यां भार्यायां गर्भाभिवृद्धि परिपंची पिशितारुधिरप्रिया लक्ष्मी भूत राक्षसी गणदूर निरसन क्षेम सकल सौभाग्य निदान भूत महालक्ष्मी समावेशन द्वारा प्रतिगर्भ बीजगर्भ समुद्वयिनो निर्वहन जानका तिथयद्वारा च स्त्री संस्कार रूपम सीमंतोन्नयनाख्यम संस्कारम च तंत्रेण करिष्ये। याचा अर्थ असा की या माझ्या स्त्रीचे ठायी उत्पन्न होणाऱ्या अखिल गर्भाचा बीज आणि गर्भ यासंबंधी दोषपरिहारपूर्वक पुरुषदेवता ज्ञानाचा प्रकाश होण्यासाठी प्रतिबंधनाचा निरसनाद्वारे पुंसवन अनवलोभन आणि या माझ्या स्त्रीच्या ठायी गर्भाची वाढ होण्यास अटकाव करणाऱ्या मांस आणि रक्त यांची आवड असलेल्या राक्षसांच्या संघाचा नाशपूर्वक क्षेम आणि अखिल सौभाग्याचे आदिकरण महालक्ष्मीचे प्रवेशाद्वारे करून प्रत्येक गर्भित बीज आणि गर्भ या उभयतांपासून निर्माण होणाऱ्या पातकांचा परिहार करण्याचा अतिशयद्वारे करून स्त्री संस्कार रूप सीमंतोन्नयन नामक संस्कार असे 3ही संस्कार तंत्राने करीतो। हा संकल्प सोडल्यानंतर स्त्रीला बोलवावे आणि पुरुषाने तिला आपल्या डाव्या बाजूस बसण्यास सांगावे। त्यानंतर एक हवन केला जातो, पण त्या होमाच्या अगोदर स्त्रीने 3 वेळा आचमन करावे। आचमन म्हणजे काय? तर 3 वेळेला पाणी प्यायचं। ते कसं? तर असं। आचमन झाल्यानंतर होम केला जातो आणि होमामध्ये श्री विष्णूंना आणि प्रजापतीला तुपाच्या आहुत्या दिल्या जातात आणि हा होम संपन्न झाल्यानंतर स्त्रीने हात धुवून घ्यावे आणि हातामध्ये प्रसाद घ्यावा। आता तिच्या ओंजळीमध्ये पुरुषाने प्रसाद म्हणून काय ठेवायचं? तर दही, पण ते कशाने बनवलेलं? गाईच्या दुधाने बनवलेलं। तर गाईच्या दुधाने बनवलेलं दही आणि थोडेसे जव आणि उडीद आणि हे सगळं एकत्रितपणे स्त्रीने प्रसाद म्हणून भक्षण करावं आणि त्यानंतर हा विधी संपन्न झाला असं समजलं जातं। मंडळी, मी आशा करते की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकच्या बटनावरती क्लिक जरूर करा आणि तुमच्या स्क्रीनच्या उजव्या हाताला सबस्क्राईबचं बटन आहे, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी नोटिफिकेशन यावीत म्हणून एक बेलचं जे सिम्बॉल आहे त्याच्यावरही क्लिक करू शकता। धन्यवाद।